हाय, मी अपेक्षा. मी करत होते कस्टमरचे हेअर कलर आणि माझी स्टुडंट पण होती मला मदत करायला. कारण आहे ना, दोघे जणी असले का पटपट होतं, कारण एक जण लेअर काढून देते आणि कलर लावायला पण एक जण लागते त्याच्यामुळे. आणि मला खूप सारे कमेंट येते की तुम्ही कोणता हेअर कलर यूज करता. तर पंचवटीचे हेअर कलर आहे, त्याच्यामध्ये ना खूप सारे शेड आहे, बर्गंडी, ब्राऊन, रेड. तर पार्लर मध्ये जास्त बर्गंडी आणि ब्राऊनच कलर करता कस्टमर. आणि आता लग्नाचं सीझन पण चालू आहे, त्याच्यामुळे पार्लर मध्ये खूप गर्दी राहते. तर आम्हाला व्हिडिओ शूट करायला सुद्धा वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे ना आता ब्लॉग पण आहे ना थोडेसे लेट पोस्ट होते आणि छोटे पण होत आहे ना. 4 वाजले ना, तशी ब्लॉग सुरू करते मी. सकाळचं थोडंसं घेतलेलं आहे, दीदी म्हणते आता गुड मॉर्निंग म्हण डायरेक्ट. आणि आज आहे ना इतका छान पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे ना इतकं भारी वातावरण झालेलं आहे, असं थंड थंड वाटतं एकदम. तर आता उद्याची ऑर्डरची तयारी करायची आम्हाला, बॅग वगैरे भरून ठेवायची. परत आहे ना जे बिंदीन ते ना त्याला धागा आणि ते बांधायचं आहे. तर आता दीदीन मी ना ते तेवढं काम करणार आहे. चलो. तर ब्लाऊज शिवायचा, तो ब्लाऊज पण शिवला. एक मी कस्टमर पण चालू होते आणि पार्लरच्या ॲडमिशनसाठी पण आलेले, त्याच्यामुळे ना आज काही ब्लॉग घ्यायला भेटलंच नाही. तर आता तयारी करून ठेवतो आम्ही उद्याच्या ब्राईडची. लेहंग्यावरती साखरपुड्याचं पुढे त्याच्यातली पण बिंदी काढ ना, परत परवा पण टाईम नाही राहणार. साखरपुड्याचं पुढे खाली खालच्या याच्यात हां, त्याच्यातच सगळ्या बिंदी. ही पण ज्वेलरी छान आहे. हा, लगेच नावाचंच राहतं. काय आलं येते काय आलं फिरून झोपला का? हां, ते घे ना ग. हाय दी, ते एंगेजमेंटची ज्वेलरी काढ ना. बिंदी बाजूला काढून घे फक्त. दिदी मागे पाय ना, पुढे येऊन झोपला नको ग, तुम्ही डिस्टर्ब केलं त्याला. याला काहीच नाही. बघू पडलं काय त्याच्यात. ते बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. चिटका आता ते पाय, बरं झालं पाहिलं. कानातली बिंदी पाहिली का बरं झालं पाहिजे. दीदी? हा ना ग, मी नाही चिटकावणार, मला चाटका बसवत बाई. हा, कानातलं आहे की ते कानातलं बघ ना कसं लावलेलं. ते कानातलं पाहिन कसं लावलेलं आहे. कुठे? त्याच्यात अजून एक असेल ना, त्याला पाहिन कसं लावलेलं आहे. बघू. कडाला लावलेलं. कडी अटकव, कडी. थांब, असंच आहे ना. हा पण व्यवस्थित. वॅक्ससाठी कस्टमर आलेले होते, मी आणि माझे स्टुडंट आम्ही वॅक्स करत होतो. आणि आता तुम्हाला लवकरच ब्रायडल मेकअपचे व्हिडिओ सुद्धा बघायला भेटतील, ब्लॉग. आणि आपल्या इन्स्टा आयडी वरती सुद्धा आहे ना खूप छान छान रील्स पोस्ट केलंय मी. अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट आयडी आहे, तुम्ही नक्की बघा रील. आणि गमे अपेक्षा आयडी, त्याच्यावरती मिनी ब्लॉग सुद्धा पोस्ट केले. आणि तुम्ही जर अजून आयडीला फॉलो नसेल केलेलं तर फॉलो सुद्धा करा लवकर. आपल्याला आहे ना 1 लाख फॉलोअर्स आपले कम्प्लीट करायचे आणि आपल्याला मेकअप क्लास पण घ्यायचा आहे ऑनलाईन, तो पण फ्री मध्ये. पण जेव्हा आपले 1 लाख फॉलोअर्स होतील ना, तेव्हाच घेणार आहे आपण तो क्लास. आणि तुमचं शॉप कुठे या पण खूप सारे कमेंट आहे. तर आपले शॉप आहे चासनईला, कोपरगाव तालुक्यामध्ये. आणि आपण ब्रायडल ऑर्डर साठी पण आहे ना भरपूर लांब जातो लोकेशन वरती. आणि भरपूर जणांना असं वाटतं की या फक्त पार्लर मध्येच मेकअप करता, तर आपण आहे ना लोकेशन वरती सुद्धा जातो ब्राईडच्या. मेकअप ऑर्डर विषयी सुद्धा मला खूप सारे कमेंट येतात. तर आहे ना तुम्ही इंस्टाग्रामला आहे ना मला मेसेज करा, मी तुम्हाला आहे ना तिथे रिप्लाय करेल. आणि पॅकेज पण आहे ना काय आहे आपलं, तर ते पण मी तुम्हाला सेंड करेल. मी लावत होते साड्यांना फॉल कस्टमरच्या, खूप सारे ब्लाऊज साड्या आले पिको फॉल साठी. मम्मी बनवते आता स्वयंपाक, मस्त डाळ भात. लई दिवसातून डाळ भात करतोय. चमचा भांडे लावून देते, भांडे घाशी ते नंतर जेवण छान. सीझनमुळं कस्टमर चालू.